नमस्कार, गुड मॉर्निंग. बाह्य मन, बाह्य मन आणि विवंचना बहुतांशी मानवी जीवनामध्ये चंचलता येण्याचं कारण बऱ्याच वेळा आपल्याला स्थिर असतं मन आणि चंचलता येते. मन अस्थिर होण्याचं किंवा मनाची चंचल अवस्था आपल्याला प्राप्त होण्याचं कारण एकच आहे की गरजा हळूहळू काही वेळा अमर्याद गरजा असतात आणि काही वेळा एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करण्याची घाई गडबड आणि त्याच्यावरती आपले व्यक्तिगत शक्ती लावण्याचा प्रयत्न. त्याचं कारण एक आहे की बदलतं युग आलेलं आहे. बदलत्या युगामध्ये हे अत्यंत खूप कठीण झालेलं आहे सगळ्या गोष्टी की एकाग्रता पूर्वी होती, आजही आहे. बुद्धी अंश जो आहे तोही वाढत चाललेला आहे जनमानसामध्ये, लहान मुलांमध्ये. ह्या बदलत्या तंत्रयुगामध्ये आणि मोबाईल आणि कॉम्प्युटर जगामध्ये अनेक उच्च सुविधांची प्राप्ती होऊ लागलेली आहे, उपलब्धता होऊ लागलेली आहे. आणि अशा गरजा की ज्या आपल्या कार्यक्षेत्रात बसत नाहीत त्या सुद्धा आपल्याला हव्या आहेत. बाह्य मन इथेच काम करतं. बाह्य मन इथेच काम करतं कारण मी तुम्हाला आत्ता सांगितले की बदलते युग म्हणजे तंत्रयुग आलेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. दुनिया मेरी मुट्ठी में. पण एखादी वस्तू कशी असते, त्या वस्तूबद्दलची माहिती, त्या वस्तूचं प्रोडक्ट किंवा अन्य काही त्याची सत्यता, ओरिजिनॅलिटी म्हणतो आपण, एखादी वस्तू ओरिजिनल शोधण्यासाठी लागणारे प्रयत्न, हे सर्व काही आपल्याला आता सहज प्राप्त व्हायला लागलेलं आहे. पूर्वी शोधावं लागत होतं थोडंसं, आताही त्याला शोध घ्यावा लागतो कारण वस्तूची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या डुप्लिकेट वस्तू करण्यामध्ये लोक माहीर आहेत. ह्या सर्वाचा अर्थ काय आहे की गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती अन्य मार्गाचा स्वीकार करतो त्याच्या बौद्धिक पात्रतेप्रमाणे. ज्यांच्याकडे पात्रता आहे ते वस्तूची निर्मिती अत्यंत उत्तम करतात आणि जे अपात्र आहेत ते डुप्लिकेट करतात. याचं कारण की आपल्या ज्या गरजा आहेत, अमर्याद गरजांना आपण अमानवी गरजा म्हणू आणि हे बाह्य मन बऱ्याच वेळा सहन करत नाहीये. बाह्य मनाच्या ह्या नेत्रपटलावरती ह्या दिवसेंदिवस आढळल्या जात आहेत. त्याचा प्रहार होतोय बाह्य मनाच्या नेत्रपटलावरती, स्मृतीपटलावरती. हे तंत्रयुगाच्या पूर्वीचं युग जर पाहिलं तर एक अत्यंत मर्यादित जीवन होतं. प्रत्येक व्यक्ती आपापल्या व्यासंगामध्ये व्यस्त होते, अध्यात्माच्या मार्गावर होते, काही कर्मयोगी होते. आणि तंत्रयुग नसल्यामुळं कम्युनिकेशन जे आहे, वर्ल्ड कम्युनिकेशन किंवा नेशन कम्युनिकेशन, हे अत्यंत पुअर होतं. आकाशवाणी तेवढाच एक आधार. या सर्व गोष्टी बदललेल्या आहेत आणि
या बदलत्या युगामध्ये गरजा अनेक निर्माण झालेल्या आहेत. एकाच वेळी, एकाच महिन्यामध्ये, एकाच वर्षामध्ये आम्हाला सर्व काही हवं असतं. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला जर विचारलं आपण की तुला काय काय हवंय आणि किती दिवसात हवंय, तो सहज म्हणेल हे मला सगळं आत्ताच्या आत्ता दिलं तरी चालेल. त्याला गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आपल्याला कर्म करावं लागतं. हा सिद्धांत जो आहे तो मागं पडू लागलेला आहे. हा सिद्धांत मागे पडू लागलेला आहे. त्यामुळे ह्या बदलत्या मनामध्ये, हल्लीच्या युवा पिढीमध्ये अन्य मार्ग वापरला जातोय. काही वेळा चोरी करणे, लुटणे, अनेक प्रकार आहेत ह्यामध्ये. अवैध मार्ग म्हणतो आपण त्याला. त्याचं कारण आहे की अमर्याद गरजा, तुमच्या शक्तीपेक्षा तुम्ही ज्या गोष्टीची मागणी करता, तुमची बौद्धिक कुवत नाहीये तरीही तुमची मागणी आहे ती. आपली प्राप्ती एवढीच आहे पण मागणी मोठी आहे. मग गरज पूर्ण करण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाह्य मन पुश करतंय. या बाह्य मनावरती नियंत्रण राहिलेलं नाहीये लोकांचं. समाजाचं बाह्य मनावरती नियंत्रण न राहिल्यामुळं समाज अवैध मार्गाला निघालेला आहे, स्वीकारतो आहे. नशा हा त्यातच एक प्रकार. सुख हवंय लोकांना, ते कशामधून मिळतं, याच्यामधून मिळतं असा लोकांचा समज आहे. हे अनेक पैलू आहेत बाह्य मनाचे. काही चांगलेही आहेत पण चांगले आपल्याला कमी कमी दिसू लागलेले आहेत. तर हे बाह्य मनाचा जो खेळ आहे, बाह्य मनावरती आपल्याला संयम ठेवायचा असेल, बाह्य मन वेळोवेळी आपल्याला ताब्यात ठेवायचं असेल, अनैतिक इच्छा जेव्हा वारंवार निर्माण होतात तेव्हा समजायचं की अंतर्मन तर सोडूनच द्या, बाह्य मन आपल्या नियंत्रणात नाही. कारण अनेक मागणी करते बाह्य मन. मला एका दिवसात इतक्या ठिकाणी फिरायचंय, ही बाह्य मनाची मागणी. पण तेवढे आपल्याकडे संपत्ती आहे का, तेवढं आपल्याकडे धन आहे का, पुरेसे पैसे आहेत का, याचा विचार करायला ते तयार नाहीये आणि ते कृतीत आणायला पण तयार नाही. त्याचं कारण की बाह्य मन कमकुवत होत चाललेलं आहे. आणि बाह्य मन कमकुवत होत असल्यामुळं वारंवार मनावरती आघात होत आहेत आणि मग आपण हतबल होतोय. आपण अनैतिक मार्गाचा अवलंब करायला तयार होतो. कारण अनैतिक मार्गाने किंवा अवैध मार्गानं पूर्ण केलेल्या गरजा ह्या तात्पुरत्या समाधान देत असतात. आपण म्हणू शकत नाही की हे मी माझ्या मेहनतीनं उभं केलेलं आहे, माझ्या मेहनतीनं कमवलेलं आहे. हे वाक्य आपल्या मुखात येऊ शकत नाही, कारण ते काही लपू शकत नाही जगापासून. हेही तितकं सत्य आहे. तर बाह्य मनावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल, बाह्य मनाची चंचलता नष्ट करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जागं राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, सतत आपल्या मनाचा ठाव घ्यायला पाहिजे. आणि हा ठाव घेताना आपल्याला संयम ही वृत्ती वाढवली पाहिजे. गरज निर्माण झाली की ती ताबडतोब पूर्ण होईलच असं नाहीये. त्यासाठी संयम ही शक्ती आपल्याकडं असेल तर मग गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला विचार मंथन सुरू करतो आणि आपण त्या दिशेने जातो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय हवंय? मग आपल्याला उत्तम शिक्षण हवंय,
आणि शिक्षणानंतर आपल्याला उत्तम नोकरी हवे किंवा व्यवसाय करायचा आहे आपल्याला. अगदी योग्य दिशा. एखादी गरज पूर्ण करायची असेल तर कधी कधी आपल्याला 15-15, 20-20 वर्ष वाट पाहावी लागते. हा तो नैतिक मार्ग, हा योग्य मार्ग. कारण या मार्गावरती यश मिळतं ते संघर्ष करून, प्रयत्न करून. अशा मार्गामध्ये आणि अशा मार्गाचा स्वीकार जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्या कुळातील वाटवडिलांचे आणि भगवंताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी मिळतात की तू प्रयत्न करतोयस. तर हे बाह्य मनाला आपल्याला आदेश देणं गरजेचं आहे की तू प्रयत्नशील राहा. माझ्या देहाकडून कर्म करून घे. येणाऱ्या प्रत्येक समस्यांना सामोरं जाण्याची शक्ती मला दे. पण ही शक्तीची निर्मिती जी होते ती अंतर्मनामधून होते, बाह्य मनामधून नाही. हे लक्षात घ्या. आपली मसल पॉवर आणि आपली मनोबल खूप मोठा फरक आहे. लोकांचा असा समज आहे की माझ्याकडे देह ही शक्ती आहे, देहाच्या शक्तीबरोबर मी काही करू शकतो. तुम्ही काय हनुमान नाहीये. हनुमानाचं मनोबल प्रचंड होतं. मनोजवम मारुत तुल्य वेगम. तुमच्याकडे ते मन आहे का? तुमचं अंतर्मन तर सोडून द्या, बाह्यमन तरी ताब्यात आहे का? हा जो बाह्यमनाचा खेळ आहे तो आपल्या भौतिक समस्येमध्ये गुरफटलेला आहे. त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला संयम ही शक्ती जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला साधना उपयोगी पडते, आपल्याला आशीर्वाद उपयोगी पडतात. हे विसरू नका. कारण तुम्ही गुरफटून जाता. आपल्या देहावरती मनावरती कंट्रोल करणं अशक्य होतं. कंट्रोल राहत नाही आपलाच आपल्यावरती. आणि मग त्यात गुरफटून बसला की एखादी वस्तू कर्ज काढून का विना ती मिळवण्याचा आपल्याला अट्टहास राहतो आणि मग आपल्यावरती आर्थिक संकट उघड होतं. इथे विषय आहेत गरजांची पूर्तता. ही अनेक गरजांची पूर्तता एकाच वेळी करण्याचा अट्टहास आपण जर केला तर बाह्य मन काम देत नाही, अस्थिर होऊन जातं. आणि अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती सैरभैर होऊन जाते की आपण काय करतो याचा विचार करण्याची आपली शक्ती समाप्त होते. मी म्हणेन तीच दिशा पूर्व. का? माझ्याकडे अफाट संपत्ती आहे, मी मोठा आहे, असं नाहीये. ते बाह्य मनावरती नियंत्रण मिळवायला शिका. आणि बाह्य मनावरती नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी योग्य व्यायाम, सात्विक आहार आणि साधना हे अत्यंत उपयोगी आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाह्य मनावरती नियंत्रण मिळवू शकत नाही तोपर्यंत तुमचं सात्विक जीवन होऊ शकत नाही, मनाला शांतता मिळू शकत नाही. नशा हे शांततेचं प्रतीक नाही. ती वेळ निघून गेली की समाप्त. पुन्हा तुम्ही तुमच्या एक अनैसर्गिक भूक आहे. ती नैसर्गिक भूक म्हणजे काय? अध्यात्म, आशीर्वाद. आणि तुमचा देह तरी किती दिवस राहणार याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून बाह्य मनावरती नियंत्रण मिळवायला शिका. बाह्य मन आपल्या ताब्यात ठेवा की जेणेकरून आपल्याला अनैतिक मार्गाचा ते स्वीकार करायला मजबूर करू नये. प्रयत्न करायला ते आपल्या पाठीशी असावं, मेहनत करायला आपल्या पाठीशी असावं आणि योग्य मार्गाचा अवलंब करायला ते सहाय्य करावं. यासाठी मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की योगाभ्यास तुमच्या आयुष्यामध्ये नित्य ठेवा. योगाभ्यास ठेवा, ध्यान साधना ठेवा आणि सात्विक आहार ठेवा. बघा तुमचं बाह्य मन तुम्हाला सहाय्य करायला लागेल. बाह्य मनाची चंचलता समाप्त झाली
की मग अंतर्मन तुम्हाला आपोआप सहाय्य करायला लागेल. कारण स्वप्न पडतात ते अंतर्मनात पडतात. वारंवार लोक आपल्याला सांगतात की स्वप्न पहा. स्वप्न बाह्यमनाचं काम आहे, ठीक आहे, बाह्य पण अंतर्मनापर्यंत ती पोचली पाहिजेत. अंतर्मनामधली स्वप्न ही अत्यंत शक्तिशाली असतात आणि तिथपर्यंत पोचायचं असेल तर साधनाच उपयोगी पडते. तर अंतर्मनाला स्पर्श करण्याच्या अगोदर बाह्य मनाला स्पर्श करा. ते मन आपल्या नियंत्रणात ठेवा आणि त्यासाठी हा अत्यंत सुलभ मार्ग. कसलंही काही द्यावं लागत नाही, कोणाला काही घ्यावं लागत नाही. तुझं आहे, तुझं पाशी. तर माझी इच्छा आहे की आजपासून तुम्ही या मार्गावरती या, साधनेच्या मार्गावरती या. थोडासा योगाभ्यास करा, सात्विक आहार घ्या. बाह्य मन आपोआप बदलेल. कारण मन बदलण्यासाठी आजपर्यंत कुठल्याही वैदिक क्षेत्रामध्ये गोळी, टॅबलेट्स, टॉनिक उपलब्ध झालेलं नाही. नशा हे मन बदलण्याचा मार्ग नाही. साधना हे मन बदलण्याचा मार्ग आहे. तर तो स्वीकारा. सातत्यानं आशीर्वाद घ्या आपल्या वाडवडिलांचे. त्या मार्गावर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. अपयश कधी येणार नाही. दिलेली माहिती कशी वाटली याचा कॉमेंट बॉक्समध्ये जरूर उल्लेख करा. लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा. खूप खूप धन्यवाद.